बाबा सर्वांनाच ओळखता येत नसतात. कधी बाबा वळण लावत असल्याने वाईट असतात, कधी बाबा पैसा नसल्याने वाईट असतात, कधी बाबा त्यांच्या रागामुळे वाईट असतात, तर कधी त्यांच्या धाकामुळे वाईट असतात. अज्ञानातले बाबा सर्वांनाच माहीत असतात, पण थोडे जरी कुठे कमी पडले तर त्यांना सर्वांचे बोलणेही ऐकून घ्यावे लागतात. आतल्या आत हे बाबा रोजच्या रोज रडत असतात. प्रत्येकाच्या गरजांसाठी एकटे बाबाच वाहत असतात. सर्वांच्या आवडीची किंमत ते बाबाच चुकवत असतात. मुलांना पायावर उभे करणारे औषध म्हणजे बाबांचा राग असतो. रागामागे मुलांचे सुख पाहणारे हतबल बाबाच असतात. आईंसारखे बाबा ओळखता येत नसतात. घडवण्याचे काम हे बाबाच करत असतात. बाबांना कमी पडण्याची परवानगी नसते, पण बाबांना अडचणीत सांगण्याचीही परवानगी नसते. बाबांना थकण्याचीही परवानगी नसते आणि बाबांना थांबण्याची पण परवानगी नसते. पण एक दिवस म्हातारे झाले की हेच बाबा घरातल्या एका कोपऱ्यात पडून असतात, नाहीतर अंगणातल्या झाडाखाली एकटेच बसून असतात. हे बाबा सहज कोणाला ओळखता येत नसतात. त्यांचे अश्रूही कोणाला दिसत नसतात. ते मनातलंही कोणाला सांगत नसतात. म्हणूनच बाबा सहसा कोणाला ओळखता येत नसतात. म्हणूनच बाबा सहसा